सोलापूर पालिकेची बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याची जाहिरात समोर आली. बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतर आमदार देवेंद्र कोठे मात्र आता आक्रमक झाले. कोणत्याही परिस्थितीत बीफ मार्केट होऊ देणार नाही असं देवेंद्र कोठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाल्याचं पालिकेनं स्पष्टीकरण दिलं. बीफ मार्केट म्हणून महापालिकेने प्रसिद्ध केली होती. ती चूक लक्षात आल्यानंतरनं मी महापालिका आयुक्तांशी तातडीने फोनवर बोललो. त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की कुठल्याही प्रकारचं बीफ मार्केट त्या ठिकाणी सुरू होणार नाही. मटन मार्केटची जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. नजर चुकीने किंवा टायपिंग मिस्टेक किंवा त्या जागेला पूर्वीपासून बोलीभाषा त्या नावाची असल्यामुळं ते शब्द तिथं वापरले गेलेले. तातडीने महापालिका त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढेल असा शब्द मला महापालिका आयुक्तांनी दिला होता आणि तो त्यांनी सेम डे त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढलेलं आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत होते. अनिकेत, बीफ मार्केटची जाहिरात आली, त्यानंतर वाद झाला. आमदार कोठे यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली. यातलं नेमकं तथ्य काय? कारण आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर महानगरपालिकेकडून एक जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये बीफ मार्केट आणि कत्तलखान्याचा उल्लेख त्या जाहिरातीमध्ये केला होता सोलापूर महानगरपालिकेनं. आणि यानंतरनं आता या जाहिरातीमुळं हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या. त्यानंतरनं आमदार देवेंद्र कोठे असतील जे महापालिकेच्या बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतरनं आक्रमक झाल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर आता महापालिकेनं जे आहे ते प्रिंटिंग मिस्टेकमुळे जे आहे बीफ मार्केटचा उल्लेख झाल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे आणि मटन मार्केट जे आहे तशी दुरुस्ती करून जाहिरात पुन्हा एकदा जे प्रकटन आहे ते करण्याचं महापालिकेकडून शुद्धीपत्रक काढणार असल्याचं सांगण्यात आलंय. आणि दुसरीकडे मुळेगाव कत्तलखान्यात एक कत्तलखाना तयार होतो आणि त्या ठिकाणी देखील सीसीटीव्ही असेल, सिक्युरिटी असेल आणि गोरक्षकांची समिती असेल याची देखील मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत सोलापुरामध्ये जी बीफ मार्केटची जाहिरात निघाली होती त्यावरून एकच गोंधळ जो आहे तो निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता शुद्धीपत्रक जे आहे ते महापालिकेकडून काढण्यात आले. करण, नक्कीच अनिकेत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.